सध्याच्याला आपल्या या ऊसामध्ये जेवढी काय मका होती आबोलीनी तोडून गेलेली आहे आणि म्हणजे माझं पाहू शकता आपल्या उत्तम मका आपण काढून दिलेली आहे. आणि मी तुम्हाला तुराची एकदा दाखवलेलो का आपलं आज सध्या पाणी चालू केलेलं आहे आपण मका होत कधी मग आपण पाणी दिलं नव्हतं. आणि ज्यावेळेस आपण आता आज मका आपली सारी पूर्ण झालेली आहे इकडची तर त्याच्यामुळं आपण आज पाणी चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघा आता का इकडं आपण 20 mm ची टोटी टाकलेली आहे. ही 20 mm ची टोटी आहे आणि त्याच्यासोबत आपल्याकडे पहिली बी एक 16 mm ची टोटी जॉईन केलेली होती आपल्या पाईपाला. तर ते आपण या एकाच सरीमध्ये दोन दोन चालू केलेलं होतं आणि आपण एकाड एक सरीनं पाणी चालू केलेलं आहे. या सरीला बघा आता याच्यामध्ये आपण टोटी टाकलेलीच नाही आहे. आपण एकाड एकनेच टाकलेली आहे सध्या तरी. पुढं बघू आता आपण एक अजून महिनाभर म्हणजे आता पावसाला अजून अवकाश आहे. महिनाभर म्हणजे तसं महिनाभर नाही सांगता यायचं पण आता यंदा सांगता येत नाही पुढं पाऊस येईन का नाही म्हणून. आता सध्या तर मे महिना चालू आहे आणि त्याच्यामुळे एक 15-20 दिवस तर राहिलेत पावसाला आपल्याला पुढं. तर त्याच्यामध्ये आपण आता एक आड एक सडीने आपण सध्या चालू केलेलं आहे पाणी. जर आता आपल्याला पुढं पावसाळा म्हणून आपण मध्ये आपण तुटी टाकलेली नाही आहे सध्या. हे सध्या आपल्या एक आड एकनेच भागात आहे आणि आता आपण मका चालू होती आपल्या द्यायला म्हणून आपण पाणी चालू केलं नव्हतं. पण आता आपली मका पूर्ण झाली म्हणून आपण आता हे पाणी आता एक अर्धा नाही 15-20 मिनिटं झाली असेल चालू केलेलं आहे आपण. की जसं मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आतापर्यंत ठिबकने पाणी दिलेलं होतं आणि आपण ज्यावेळेस माती लावायला आपण पाणीमध्ये सोडायला आपण ज्यावेळेस पर्याय उपलब्ध केला आपण माती लावल्यानंतर त्यावेळेस आपण 2 पाणी दिल्यानंतर आज तिसरं पाणी आपलं तोट्याने चालू आहे आज. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे आपण पारंपरिकमध्ये पाणी देत असतो त्याच्या विरोधात मी होतो स्वतःच. आणि मी स्वतः ठिबकने याला जवळपास 4 महिने याला पाणी दिलेलं आहे. आणि आता सध्या मी जवळपास तिसऱ्या पाण्यात आपण कोट्यानी आणि जसं म्हणता येईल समजा मोकळं पाणी आपण आज दिलेलं आहे. आणि आपल्याला हे मोकळ्या पाण्यात जे आपल्याला काय म्हणते त्याला ते आपल्याला त्याचं अनुभव किंवा त्याचं आपल्याला काय महत्त्व असतं बुवा मोकळं पाणी द्यायचं ऊसाला त्याचं आपल्याला समजल्यामुळं आपण आता मोकळं पाणी द्यायला सुरू केलेलं आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना तर मोकळं पाणी दिल्याने फायदे असे होते तर आता आता सध्या आपलं पाणी चालू आहे त्याच्यामुळे आपण आता सध्या नाही सांगू शकत. पण जेव्हा आपलं पाणी देऊन 1-2 दिवस होते ना म्हणजे आज पाणी दिल्यानंतर उद्या परवा दिवशी त्यावेळेस आपल्याला ऊसाची काळोखी तुम्हाला म्हणजे हिरवी जास्त दिसणार आहे. एक साऱ्या लोकांनाच माहिती आहे सांगण्याची गरज नाही आपली. पण मला स्वतःला बरं वाटतं की वगैरे आपलं भागेल पण आता आपण मोकळं पाणी द्यायच्या याच्यामध्ये आपण तयारी केलेली आहे आणि आता आपण मोकळं पाणी सध्या आपलं चालू आहे. आता आपण तसं पाहायला गेलं तर हे मोकळं पाणी आपण जर पाठीमागं जर दिलं असतं ना 1-2 महिन्यापूर्वी तर आपल्या ऊसाला आता सध्या एक 5-5, 6-6 कांड्या लागलेल्या असत्या. तरी तुम्ही जर पाहायचं म्हणलं ऊसामध्ये तर तुम्हाला मी एकदा दाखवून देतो. आपल्याला काही काही ठिकाणी आता हे मोठाले ऊस येतं. ते या मोठाल्या ऊसामध्ये काही काही ठिकाणी तुम्हाला कांड्या लागलेल्या दिसते ना. आता याला बघा काही ऊसाला 2-2 कांडी येतं आणि यातली बी काही ऊसाला बघा तुम्ही आता. आता एवढं उपयोग नाही आपला दाखवून आताच. हे ह्या ऊसाला 1, 2 आणि हे 3, 3-4 कांडे आपल्याला खाली एक बुडाचे असे आपल्या ऊसाला कांड्या सुरू झालेल्या आहेत. पण आता आपल्या स्वतःच्या मला वाटतं आपल्या स्वतःच्या चुकीमुळे आपल्याला ही कांडी जी लागायला पाहिजे होती सारीकडं ही आपण मोकळं पाणी नाही दिल्यामुळं आपल्याला सध्या आपल्याला दिसतंय का आपल्या ऊसाला अजून एवढी म्हणावं अशी सारीकडे कांडी लागलेली नाही आणि जी काही लागलेली तर ती काही ठिकाणी काही प्रमाणात समजा 3-3, 2-2 कांडे असे कधी लागलेले आहेत. बघू आता इथून पुढे आपण रिकवर करणार येतं आपल्या खताची डोस पडते आणि आता हे मोकळं पाणी आपण घेणार आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता नियम महिना चालू आहे. मला वाटतं जून महिन्यात आता पावसाळ्याचं जूनमध्ये पाऊस पडत असतो पण आता ते आपल्याच्या हातात नाही किती पडतो किती नाही. गेल्या वर्षी पावसाळा जास्त होता. यंदा आता अजून तर काय मला वाटतं गेल्या वर्षी मे महिन्यात पाऊस झालेला होता वाटतं 14-15 तारखेला असं मला लक्षात आहे. आणि यंदा आता मे महिना चालूच आहे. अजून काय एवढा म्हणावा असं एकळी पाऊस आपला झालेला नाही असा अवकाळी पाऊस म्हणा नाही तर काय म्हणा ते. तर यंदा काय माहिती आता पाऊस पुढं होतो का नाही. पण जोवर आपला पाऊस होतो तोवर आपण असं त्याला मोकळं पाणी देणार आहे आपल्याला आता अनुभव आल्यामुळं. तर ज्यावेळेस आपण याला मोकळं पाणी दिलं ना तेव्हाच प्लॉट जरा उचलल्यानं दिसतं मला स्वतःला वैयक्तिक. त्याच्यामुळे आता आपण पुढं मोकळं पाणी देणार आहे.